मी 2 मीडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत. 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 इंच आल्याचे तुकडे केलेले आहेत आणि 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे प्रमाण तुम्ही कमी जास्त पण करू शकता. इथे मी लवंगी मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही साध्या कमी तिखटाच्या पण मिरच्या वापरू शकता. ग्रेव्ही करण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकत आहे. 2 टेबलस्पून एवढं तेल टाकलं आहे. आता याच्यामध्ये कांदा टाकत आहे, हिरव्या मिरच्या, लसूण आणि आले. हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. हा मसाला मी आता काढून घेत आहे. तेल नितळायचं आहे. 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाव वाटी मी पुदिना घेतलेला आहे. जो आपण तळून घेतलेला मसाला आहे कांद्याचा तो आता गार झाला आहे. तो आता मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे. अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाव वाटी मी पुदिना घेतलेला आहे. मसाला वाटण्यासाठी थोडे थोडे करूनच पाणी टाकून मसाला वाटून घ्यायचा आहे. मसाला बघा किती बारीक वाटला आहे आणि मसाला वाटण्यासाठी लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे. हे बघा असं मी वाटून घेतलेलं आहे. ग्रेव्ही करण्यासाठी अर्धा टीस्पून मीठ, काळी मिरी पावडर, हळद, धनेपूड, जिरेपूड आणि काश्मीरी चिली पावडर हे सर्व मी अर्धा टीस्पून घेतलेलं आहे. हे सर्व मसाले मी दह्यामध्ये आता टाकत आहे. काळी मिरी पावडर, धने पावडर, जिरे पावडर, काश्मीरी चिली पावडर दह्यामध्ये मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे अर्धा किलो पनीर घेतलेले आहे आणि असे पीस करून घेतलेले आहेत. हे मी शालो फ्राय करून घेत आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे पनीर आता फ्राय करून घेत आहे. पनीरची एक बाजू ब्राऊन झाली की पलटून घ्यायचं आहे. पनीर दोन्ही बाजूने ब्राऊन झाला आहे. प्लेटमध्ये काढत आहे. मसाला भाजून घेतलाय त्याच कढईमध्ये मी आता 1 टीस्पून आता तेल टाकत आहे. आधीचं सुद्धा तेल त्यात उरलेलं होतं म्हणून मी थोडंसंच टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये. ते मी गरम मसाला घेतलेला आहे. 1 तमालपत्र, 4 लवंगा, 1 चक्रफूल, 2 दालचिनी, 7-8 मी काळी मिरी घेतलेली आहेत आणि 3 हिरवी वेलची घेतलेली आहे आणि 1 लाल मिरची घेतलेली आहे. आता हे सर्व कढईमध्ये टाकत आहे. मिक्सरमध्ये वाटलेली ग्रेव्ही मी टाकत आहे. हा हिरवा मसाला आहे. यावर आता मी झाकण ठेवत आहे आणि ग्रेव्ही शिजू देत आहे. आता मी झाकण काढत आहे. ग्रेव्हीला बघा बाजूने तेल सुटायला लागलेलं आहे. ग्रेव्ही चांगली परतली गेली आहे. हे जे दह्याचं मिश्रण आपण केलेलं होतं ते आता ह्याच्यात टाकायचं आहे. ग्रेव्हीला आता उकळी आली आहे. पाव कप मी क्रीम घेतलेला आहे ते टाकत आहे. ग्रेव्हीला आता चांगली उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये आता हे पनीर तळलेले टाकत आहे. अर्धा टीस्पून गरम मसाला टाकत आहे. झाकण लावून आता मी 5 मिनिटं शिजवून देणार आहे. ग्रेव्ही आता तयार झाली आहे. हे बघा थोडीशी इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे ती थोडीशी अशी हाताने कुस्करून याच्यात टाकायची आहे. पनीर हैदराबादी तयार झाला आहे. मी गॅस बंद करत आहे. मी पनीर हैदराबादीला वरून तडका देत आहे. त्यासाठी 1 टेबलस्पून मी अमूल बटर घेतलेला आहे. अर्धा टीस्पून मी काश्मीरी चिली पावडर टाकत आहे. आता जो हा तडका तयार केलेला आहे तो याच्यावर टाकायचा आहे. अशा प्रकारे पनीर हैदराबादी घरी तयार करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा.